पर्यावरणपूरक गणेशोत्सव कायदा आणि सुव्यवस्था बाधित राखण्यासाठी समिती सभागृहामध्ये संबंधित यंत्रणेचा जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी आढावा घेतला। यावेळेला मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक डॉक्टर डी.एस. स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने, सहाय्यक पोलीस आयुक्त मंदार सावळे, योगेश गावडे, वाहतूक सहाय्यक पोलीस आयुक्त विजयसिंग भोसले, ठाणे महापालिका उपायुक्त जी गोदेपुरे, नवी मुंबई महानगरपालिका उपायुक्त डॉक्टर कैलास गायकवाड, कल्याण डोंबिवली महानगरपालिका सहाय्यक आयुक्त सोनम देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे तसंच संबंधित विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। सर्व महानगरपालिकांनी कृत्रिम तलावांची संख्या वाढवा, आपल्या कार्यक्षेत्रातील रस्ते व्यवस्थित करा, गणेश मंडळांना वेळेवर आवश्यक ती परवानगी द्या, ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्या, वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घ्या, पर्यावरण रक्षणासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जनतेला प्रोत्साहित करा, अशा सूचना जिल्हाधिकारी शिंगारे यांनी संबंधितांना दिल्यात। हा उत्सव परंपरेनुसार साजरा होणं गरजेचं आहे। या सणाचं पावित्र्य जपलं पाहिजे। कोण चुकीचं वागत असेल तर त्याच्यावर कारवाई करा। गणपती विसर्जनासाठी पुरेसा बंदोबस्त ठेवा, तसंच तिथे लाईटची व्यवस्था करा। गणेशोत्सव हा पर्यावरणपूरक असला पाहिजे। केंद्र शासन आणि राज्य शासनानं दिलेल्या सूचनांचं काटेकोर पालन करा। गणपती विसर्जन करताना मूर्तीची विटंबना होणार नाही याची काळजी घ्या। गणेशोत्सव मंडळांना परवानगी देताना नियमांचं काटेकोरपणे पालन करा। गणेशोत्सव मंडळांना कोणतीही अडचण येणार असेल त्याची काळजी घ्या। उत्सवामध्ये सामाजिक सलोखा राखला जाईल याची काळजी घ्या, असं यावेळेला शिंगारे यांनी सांगितलं।